नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। येणाऱ्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मेहकर शहरातील माळीपेठ भागातील नागरिकांनी आपल्या वेगवेगळ्या भावना केल्या व्यक्त। तिकीट कोणालाही मिळो, शिंदे शिवसेना पक्षाचा नगरसेवकच निवडून येईल। युवा असलेले मंगेश गायकवाड सुद्धा इच्छुक। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मेहकर शहरातील माळीपेठ भागातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। माळीपेठ भागातील शिंदे शिवसेना पक्षाचाच नगरसेवक विजयी होईल असे अनेकांनी सांगितले, तर माळीपेठ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला होता, सध्याही आहे आणि भविष्यातही राहील अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या। तर यावेळी आजी माजी नगरसेवकांबरोबरच काही नवीन चेहरे सुद्धा इच्छुक असल्याचे या ठिकाणच्या मंडळींनी सांगितले। तर युवा नेतृत्व असलेले मंगेश गायकवाड हे सुद्धा इच्छुक असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते शिवसेनेचे काम करत आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही माळीपेठ भागातून मोठ्या मेहनतीने माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासाठी काम करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला। मात्र येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेवर शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकेल अशा प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिल्या। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर शहरातील माळीपेठ या भागामध्ये। नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि शहरातील सर्वच वार्डामध्ये इच्छुक असो, आजी माजी नगरसेवक असो, यांच्या हालचाली हळूहळू पद्धतीने सुरू आहेत। निवडणुकीची तारीख किंवा महिना जरी जाहीर झाला नसला तरी सुद्धा जे इच्छुक आहेत त्यांनी संपर्क मात्र गेल्या अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून चालू केलेला आहे। येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे। तर युवा वर्ग आहे आपल्यासोबत माळीपेठ भागामधला, आणि माळीपेठ भाग हा महत्वाचा विषय आहे मेहकर शहरामध्ये, त्यामुळे आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलूया। मंडळी नमस्कार। नमस्कार। काय नाव आहे तुमचं? किशोर उत्तमराव पवार। तर नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आपल्या मेहकरच्या। काय वाटतं तुम्हाला माळीपेठ मधून किंवा कोणत्या पक्षाला यायला पाहिजे नगरसेवक? माळीपेठचा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। बरं, त्याच्यामुळे आता कोणती शिवसेना? मग त्या आमची पहिले उद्धव साहेब शिवसेना होती, तेव्हाही शिवसेनेचा बालेकिल्ला होता। आता शिंदे साहेबांच्या गटात आम्ही, तरी आमचा बालेकिल्लाच आहे पहिल्यापासून। हो, पहिल्यापासून। सध्याचा नगरसेवक कोण येतो मग? समजा सध्याचा आता नगरसेवक कोण नाही ना, माझी जे होते समजा। आता माझी नगरसेवक पहिले माधवराव तायडे होते, त्यानंतर ओमदादा सौभागे होते, समाधान होते, तिन्ही शिवसेनेचे होते, तिन्ही सीटा आम्ही शिवसेनेचे आणले होते। आता काय वाटतं तुम्हाला नेमकं काय काय? नाही, वातावरण आमचं शिवसेनेचंच आहे, वातावरण सगळं चांगलं आहे। बरं, आणि कामही चांगले झालेले आमच्या इथे। विधानसभेचा पराभव झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे म्हणून? हो, कार्यकर्त्यामध्ये आमच्या उत्साह पहिल्यापासूनच आहे। विषय असा आहे, कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात। आता आम्ही आमच्या गल्लीतले कार्यकर्ते, तर आता समजा आमदार साहेबांनी फिरायचं असल्यानंतर गल्लीतले कार्यकर्ते वेगळे, शहरातले वेगळे आणि तालुक्यातले वेगळे। बरोबर। आता विषय असा झालेला आहे, गल्लीतल्या कार्यकर्त्यांना काम केलेलं चोख, पण आमदार साहेबांचे जे तालुका लेवलचे कार्यकर्ते होते ते फेल पडले कुठेतरी, त्याला कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स होता। त्यांना असं वाटलं 3 टर्म झालेले आहे, आपलं पहिले 70,000 का 60,000 का लीड आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, जास्त विचार केला नाही की बा लीड कटला बी तरी 10,000 का होईल आपली सीट येईल। पण तसं काय झालं नाही, कारण की त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवला, लोकांपर्यंत पोहोचले नाही आणि त्यामुळे पराभव झाला असं मला तरी वाटतं। नगरपालिकेत काय करायचे हे विखुरलेली मंडळी किंवा एक काय म्हणतो आपण, हिंमत कमी जास्त झालेली थोडीशी लोकांची, एक खासदार साहेब असो किंवा आमदार साहेब असो, यांनी काय नियोजन करायला पाहिजे? पण नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, ह्या जर ताब्यात घ्यायचे असले आपल्या, काय करायला पाहिजे? आता खासदार साहेबाला आपण सांगणार, आपण एवढे मोठे नाही, कारण की खासदार साहेबाचं गणित दिल्लीपर्यंत चालते। बरोबर, त्यामुळे आम्ही काही एवढे मोठे नाही, त्याला काहीतरी सल्ला देऊ आणि त्यांना आमचा ऐकाव। आम्ही त्यांना भावना आपल्या काय करायला, मनाची भावना काही अशी वाईट नाही आमचं म्हणणं काय की जुने कार्यकर्ते ते खरंच बरोबर चांगलेच आहे, कारण की त्यांना मेहनत भेटली म्हणून 3-3, 4-4 सीटा द्यायला लागल्या आणि त्यांचं कुठेतरी काम चांगलं होतं म्हणून या 3 सीटा आल्या। फक्त विषय काय व्हायला माहिती का, आता नगर परिषद आता जवळजवळ आता 2.5 वर्ष झाले नगरसेवक नाही, पण या 2.5 वर्षात जे जुने नगरसेवक होते त्यांना प्रत्येक माणसाला सांभाळलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी जाणं येणं हे जरा कमी झालेलं आहे, बैठका कमी झालेलं आहे, कोणाला भेटत नाही, बोलत नाही, राम नाही, श्याम नाही, या गोष्टीमुळे काय होतं माहिती का, पब्लिकला असं वाटतं की तुम्ही फक्त इलेक्शन पुरते आम्हाला राम करता का? बरोबर, म्हणून कुठेतरी मन दुखत वाटत त्याच्यामुळे
काम काय नसतं, काम नगर परिषद मध्ये कोणाचं काही काम पडत नाही. कारण की आता सध्या प्रशासन काय चालू आहे, 3.5 वर्षापासून न व्यवस्थित येतात, नाली काढणारे येतात, सफाई कर्मचारी येतात, कोणाचं काय अडत नाही. पण विषय काय असतं माहिती, नगरसेवक म्हणजे आपला आपुलकीचा माणूस आहे. आपल्या जर न आले नाही तर आपण काम धंदे सोडून नगरपालिकेत न शकता आपण त्या नगरसेवकाला पाठवतो, कारण की तो आपला सेवक आहे. बरोबर. पण विषय काय माहिती का, तुम्ही आता सध्या नगरसेवक नाहीये म्हणजे आता असं आहे का तुम्ही आता काम नाही केलं पाहिजे? नाही, असं काही नाही. प्रत्येकानं काम केलं पाहिजे. आपलं नगराध्यक्ष पदासाठी सेनेकडून कोणाचा चेहरा पाहतात? नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे सध्या चेहरा नाही, माझं अजय भाऊ बाळकरांचं नाव आम्ही ऐकलं का, तर ते एक नंबर काम आहे, त्यांना तिकीट भेटलं पाहिजे. काय नाव आहे तुमचं? सुधाकरप्पा. काय वाटतं तुम्हाला, नगरसेवक कोण व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, कोणाची सत्ता यायला पाहिजे नगरपालिकेत? काय वाटतंय का अंदाज तुम्हाला? नगरपालिकेत कोणाची सत्ता यायला पाहिजे? नगरसेवक सांगू नका, समजा नगरपालिकेत कोणाची सत्ता यायला पाहिजे? आता सेना यायला पाहिजे. सेना कोण वाटतं मला? उद्धव सेना. नगरसेवक कोण असायला पाहिजे तुमच्या वार्डात? नगरसेवक कोण कोण आता माहितच नाही कोण कोण उभं राहिलेत का. काय नाव तुमचं? माझं नाव सुमित रामभाऊ शिंदे. काय वाटतंय तुम्हाला इथं माळीपेठचा अंदाज? माळीपेठचा अंदाज तर चांगलाच आहे. शिवसेनेच्या सीटा पहिल्यापासून आमच्या 35 वर्षापासून शिवसेनेचाच बालेकिल्ला माळीपेठ हार आलेला आहे. इथून पुढे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार. कोणती शिवसेना? शिंदे साहेबांची शिवसेना, भूमिपुत्र मान्य खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांची शिवसेना. इच्छुक उमेदवार आहे का तुमच्या वार्डात? हो, भरपूर नाही इच्छुक उमेदवार भरपूर. समाधान सास्ते, मंगेश गायकवाड, त्याच्यानंतर सास्ते टेलर आहे आपले, त्याच्यानंतर भरपूर काही मंडळी. नवीन लोकांना पुन्हा घ्यायला पाहिजे म्हणजे माळीपेठचा विषय नाही, एक शहराचा विषय नाही. माझं मत घ्यायला पाहिजे का काही नवीन युवकांना संधी द्यायला पाहिजे? माझं तर मत आहे सध्या युवकांना एकदा संधी द्यायलाच पाहिजे. कारण भरपूर वेळा जुने काही जुने काही नवे असे चेहरे एकदा बदलाव पाहिजेतच थोडाफार. नेहमी एकच चेहरा दिला तर लोक सुद्धा थोडा मागे पुढे विचार करतात. एकदा नवीन चेहरा होऊ देऊन जा, आहे का नाही? काय नाव तुमचं? पवन गजानन जिनगरे. काय वाटतं तुम्हाला कोणाच सत्ता आहे नगरपालिकेत? कोणाच सत्ता आहे? शिवसेना. कोणती शिवसेना? एकनाथ शिंदे. तसं कशामुळे वाटतं तुम्हाला? बरं काय वाटतं तुम्हाला? अंदाचा पराभव झाला, भानगडी एकत्रीकरण राहिलं, संघटन मजबूत पाहिजे, तुम्ही म्हणता की शिवसेना यायला पाहिजे. कशी? हिंदुवादी पक्ष. बर, शिवसेना. दुसरा बी हिंदुवादी पक्ष आहे ना, मग दुसरा शिवसेना बी आणि काम करतात ना शिंदे गटावाले. काही इच्छुक माळीपेठ मधून काही आहे नाव? कोणाचे इच्छुक उमेदवाराचे काही नाव आहे का तुमच्या? शिवसेनेकडून इच्छुक येतात नगरसेवक का? आहेत ना. काही सांगता येईल नाव? जुने का नाही? जुने इच्छुक मध्ये ज्याला उभं राहायचं बघा आता समाधान सास्ते, समाधान सास्ते, हे तर आहेतच. यांना बी पुन्हा उभं राहायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही नाव आहे का तुमच्या मनात की बाबा या माणसाने उभं राहायला पाहिजे? मंगल गायकवाड आमचे मित्र, त्यांना पण तिकीट द्यायला पाहिजे. आजी नाव काय तुमचं? माझं नाव द्वारकाबाई विठ्ठलराव चोपडे. बर, तुम्हाला आता मेंबर कोण पाहिजे आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आता? आम्हाला मंगेश गायकवाड पाहिजे. बर, कशामुळे बरं? काय असं मंगेश काही कामं येतात का? काही कामं धंदे करतात का? हो, हा, लोकांच्या सुखात दुःखात कामी येतात का ते? बर, आता तुम्हाला मागणी करावं लागेल ना खासदार साहेब आमदार साहेबाकडे त्याच्यासाठी? तुम्ही सांगा ना. बर, म्हणजे तुम्ही मागणी करसाल? हो. लोक मतदान करतील का द्यायला? काऊन करणार नाही? बर पाहिजे ना, लोकांची कामं करतो. बर, उभं राहायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही नाव आहे का तुमच्या मनात की बाबा या माणसाने उभं राहायला पाहिजे? मंगल गायकवाड आमचे मित्र, त्यांना पण तिकीट द्यायला पाहिजे. या राजकारणामध्ये युवा वर्गात संधी द्यायला पाहिजे. वा द्यायलाच पाहिजे. द्यायला पाहिजे नाही का? आणि जुने लोक, मग जुन्या लोकांचं काय? जुन्याला पण द्या, तुम्ही नव्याला पण द्या, दोन्ही मिळून द्या. आता तुम्ही याचा गणित पाहिलं का तुम्ही? सिंकर याच्याचं आमदारकीच आपल्या ठिकाणी नवीन चेहरा मिळेल त्यांना. बरोबर का नाही? बरोबर. आपले माणूस काय द्या मिळून कोणी काय म्हणायचं शिंगणे दिन डबल आमदार खेडेकर साहेब योगाच्या मदत कोण आला काय म्हणतो सर? असं नवीन चेहरा दिला का लोकांना निवडून? असं का नवीन चेहरा निवडून द्या तुम्ही, म्हणजे कामं करतील.
फेरबदल थोडासा फेरबदल पाहिजेत ना. या सुधीर भाऊ या आधी जरा फोनची हे म्हणाली होती. काय नाव तुमचं दादा? सुधीर श्रीराम दहाळे. काय वाटतं तुम्हाला अंदाजे नगरपालिकेचा आमच्या माळपेठ भागातून तर शिवसेना शिंदे गटाचीच हवा आहे सध्या आमच्या भागात. जुने जे आमचे नगरसेवक आहेत, नवे जुने जे नगरसेवक आहेत, आधीचे नगरसेवक आहेत, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे आमचे सर्व कामं ते करतात. त्यामुळे कोणाची बनवलं नगरपालिका काय वाटतं तुम्हाला? इतर ठिकाणचं तर नाही सांगतात, पण आपल्या भाषेत इथं मेकर शहरातच नाही, पण आपल्या माळीपेठ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून येईल असा अंदाज वाटतो. बरोबर. बाकीच्या वार्डात आपण काय बाकीच्या वार्डात एवढा ज्या वार्डात राहतो आपण तिथं सांगू शकतो, त्या भागात सांगू शकतो. अंदाज वाटतंय तुम्हाला? हो. नवे लोक यायला पाहिजे का जुने पाहिजे? काय नवे जुने म्हणजे जुन्यालाही संधी दिली पाहिजे, नव्यालाही संधी दिली पाहिजे. आता युवा जी मंडळी आहे त्यालाही काम करायचं थोडं हे, पण नेहमी जर जुन्याला दिलं तर नवीन मग केव्हा काम करायचं. आता एखादा एक जरा प्रभाग म्हणून दोन जर उभे राहतील, एक नवा आणि एक जुना असे दोन मिळून दिला दोघांची सांगा उत्साह असते. युवा आणि जुने आधीचे जुने शिवसैनिक तुमच्याकडे इच्छुक काय इकडे काही उभे राहायचं म्हणतात का? आता नगरसेवक तर आमचे पहिले माजी नगरसेवक 3 आहेत सध्या माळीपेठ मध्ये, आणि ते जुने आहेत आणि नवी काही युवा मधून आहे. युवा मधून समजा आता मंगेश गायकवाड आहे. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.